जळगाव शहराला पाणी पुरवठ्यासाठी गिरणा पंपिंग स्टेशनवरून टाकलेली जुनी पाईपलाईन चोरताना भंगार व्यावसायिकासह 5 जणांना मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने रंगे हात पकडलं होतं। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। जळगाव मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुपारी जेसीबी घेऊन प्रत्यक्षात गिरणा पंपिंग रस्त्याची पाहणी करून शोध घेतलाय। त्यात 1260 मीटर लांबीचे पाईप चोरीला गेल्याचं आढळून आलंय। त्यांची किंमत सुमारे 1.25 कोटी आहे। या दरम्यान याच पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यामुळे आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। महापालिकेचे ब्रिटिशकालीन पाईप चोरी प्रकरणी आम्ही आधीच तक्रार केली आहे। तसेच आमचे पथक आणखी पाहणी करत आहेत। जर आणखी पाईपलाईन चोरीस गेली असेल तर त्याचा स्वतंत्र गुन्हा नोंदवला जाईल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली। घटनास्थळी धाव घेतली असता काही पाईप काढल्याच्या निदर्शनास आलं आणि तत्काळ आम्ही त्याबद्दल FIR नोंदवलेला आहे। आणि या व्यतिरिक्त सुद्धा मी आमच्या पाणीपुरवठा अभियंत्यांना आदेश दिलेले आहेत की या व्यतिरिक्त काही पाईप चोरीला गेले असले तर त्याचा तत्काळ शोध घ्यावा आणि त्याबद्दल वेगळ्या पद्धतीने आणखी पुढे गुन्हा नोंदवला जाईल। पोलिसांनी तेथील चोरी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन मुद्देमालही जप्त केलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। ही चोरी अवैध असल्याचं पाणीपुरवठा उपअभियंता योगेश बोरोल यांनी सांगितलं। जेसीबी आणि खोदकाम थांबवून सर्व जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल त्या ठिकाणी जमा केला आणि तो जमा केल्यानंतर पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली। पोलीस त्यावेळेला जागेवरती आले। त्यांनी जागेवरती येऊन ते माल आणि त्या ठिकाणी काम करणारे लोक यांना पकडलं आणि त्या सर्वांना घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही मुद्देमालासह जमा केले। मनपा प्रशासनाकडून गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीस तपासामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। महापालिकेचे शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचं देखील नाव समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली। पोलीस तपासादरम्यान सुनील महाजन अद्यापही हे फरार असल्याचं समजत पोलीस प्रशासनातर्फे पुढील तपास सुरू आहे। अक्षय अग्रवाल, नरेंद्र पानगडे, रवन चव्हाण, भावेश पाटील, अमीन राठोड, सुनील सुपडू महाजन हे 6 आरोपी आहे। यातील जे 5 आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं। आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना MCR केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते API अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्यामुळे आगामी काळात पोलीस तपासात कुठल्या गोष्टींचा खुलासा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।